अगदी निराळं आणि अतिशय पौष्टिक आणि खूप चविष्ट असं हे पन्ह आज आपण पाहणार आहोत. पन्ह बनविण्यासाठी कोणतीही कैरी तुम्ही वापरू शकता, पण ही तोतापुरी कैरी जी आहे ती कमी आंबट असते, त्यामुळे त्याला साखर किंवा गूळ तुम्ही कमी वापरलं तरी चालते. तर त्यासाठी इथे मी एक मोठी तोतापुरी कैरी घेतलेली आहे. ती स्वच्छ धुवून त्यानंतर त्यावरची साल काढायची आहे. सालीसकट वाफवून घेण्यापेक्षा साल काढा आणि त्यानंतर पीसेस करून ती वाफवून घ्या. उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि गरमी भरपूर वाढलेली आहे, तर तुम्ही हे कैरीचं पन्ह बनवा. हे पन्ह अधिक पौष्टिक होण्यासाठी ह्यामध्ये मी काही खास जिन्नस वापरणार आहे, त्यामुळे ते अधिक पौष्टिक आणि चवीला अप्रतिम. कैरी सालीसकट वाफवून घेतल्याने त्या सालीला कैरीचा गर बराच शिल्लक राहतो, त्यामुळे असे पीसेस करून घ्यायचे आहेत. इथे मी स्टीलचा कुकर घेतलेला आहे, त्यामुळे डायरेक्ट मी त्यामध्ये घालणार आहे. तुमचं ॲल्युमिनियमचं कुकर असेल तर तुम्ही एखाद्या स्टीलच्या टीनमध्ये डब्यामध्ये वगैरे ते कैरी घाला आणि थोडंसं पाणी घालून ते वाफवून घ्या. कैरीच्या फोडी वाफविण्यासाठी मी अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे. फास्ट गॅसवरती 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. कैरी वाफून होते तोपर्यंत आता आपण पुदिना घ्यायचा आहे. तर इथे मी मस्त ताजा असा पुदिना घेतलेला आहे. तर त्याची पानं फक्त तोडून घ्यायची आहेत आणि त्यानंतर ती पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. पुदिना गुणाने थंड आहे आणि ह्या उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही पुदिनाचा वापर नक्की करा. कुकरची 3री शिट्टी आलेली आहे. आता मी गॅस बंद करणार आहे. थंड होऊ द्या. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि अनेक गुणधर्मांनी युक्त आणि ह्या पुदिन्याला सुवास देखील खूप छान येतो असा मी हा पुदिना स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे कैरीचा जेवढा गर असेल त्याचा अर्धा मी गूळ घेतलेला आहे, कारण ही तोतापुरी कैरी आहे. त्याचप्रमाणे दुसरं जिन्नस म्हणजे सुंठ पावडर घेतलेली आहे, 2 टीस्पून घेतलेली आहे. हे सैदव मीठ घेतलेलं आहे, चवीनुसार घालायचं आहे. आता ही कैरी आपण वाफवून घेतलेली आहे, ती आता कुकर उघडून पाहूया. कैरीची साल काढून तुकडे केल्याने ही अशा प्रकारे लवकर तयार होते. तिसरी जिन्नस आहे बडीशेप. पोटाच्या अनेक व्याधीवरती ही खूप उपयुक्त असते. त्यासाठी आपण जेवल्यानंतर ही खूप चावून चावून थोडीशी अर्धा चमचा ही खायची असते. त्याची आपण पावडर करून घेऊया. आता आपण हे सगळं साहित्य मिक्सरला लावून घेणार आहोत. तर हे गूळ घेतलेलं आहे, बारीक चिरून घेतलेलं आहे. तुमचे कैरीप्रमाणे तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. त्याचप्रमाणे 2 टीस्पून सुंठ पावडर घेतलेली आहे, अगदी अर्धा टीस्पून सैदव मीठ घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे हा पुदिना थोडासा घेतलेला आहे आणि 2 टीस्पून ही बडीशेपची मी पावडर केलेली आहे ती घ्यायची आहे. खूप छान सुगंध येतो. आणि आता वाफवून घेतलेला कैरीचा पल्प जो आहे तो थंड झाल्यानंतर मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. बाहेर खूप उकाडा वाढलेला आहे, मुलांची सुट्टी देखील आता सुरू होणार आहे, तर मुलांना 1-1 ग्लास हा प्यायला द्या. खूप त्यांना आवडेल आणि खूप हेल्दी आहे. जर तुम्हाला एखादं इन्ग्रेडियंट ह्यातलं नाही घालायचं असलं तरी काही हरकत नाही. आता हा पल्प रेडी झालेला आहे. तर एक स्टीलचा डबा घ्यायचा आणि त्यामध्ये हा पल्प काढून ठेवायचा आणि फ्रीजमध्ये ठेवायचा. म्हणजे तुम्ही थंड पाणी नाही घेतलं तरी हा थंड पल्प त्यामध्ये घातला तर थंडगार असं आपल्याला पन्ह पिता येते. तर छान मस्त थंड असा हा पल्प झालेला आहे. तर आता ह्या कैरीचं पन्ह कसं बनवायचं ते आपण पाहूया. तर ग्लासमध्ये 2-2 टीस्पून मी इथे पल्प घातलेला आहे, तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं आहे. आणि त्यामध्ये आपलं साधं पाणी घालायचं आहे आणि त्यानंतर ते मिक्स करून घ्यायचं आहे. तर असं हे झटपट आपलं कैरीचं पन्ह तयार झालेलं आहे. त्याचप्रमाणे खाऱ्या पाण्यातले आंबे म्हणजे आमच्या बोलीभाषेत मुंड्यातले आंबे कसे भरायचे आणि अगदी 2-3 वर्ष आरामात टिकतात, तर त्याची लिंक मी दिलेली आहे, तुम्ही नक्की चेक करा. धन्यवाद.